आज आपण फंक्शन घेणार आहे. फंक्शन म्हणजे काय, तर फंक्शन इज अ लॉजिकल ग्रुप किंवा सेट ऑफ स्टेटमेंट PLSQL मधले. आणि ते जे स्टेटमेंट आहेत किंवा जसं आपण सी मध्ये एखादं फंक्शन लिहितो तसं आपल्याला PLSQL मध्ये पण एखादं फंक्शन लिहिता येतं. आणि फंक्शन म्हणजे काय, की फंक्शन म्हणजे लॉजिकली ग्रुप सेट ऑफ स्टेटमेंट असतील किंवा SQLचे स्टेटमेंट असतील किंवा PLSQLचे स्टेटमेंट असतील आणि ते स्टेटमेंट काहीतरी एखादी तुम्ही सांगितलेली स्पेसिफिक टास्क परफॉर्म करताय. ह्याला आपण काय म्हणणार आहे, फंक्शन. फंक्शन इज अ सेट ऑफ किंवा ग्रुप ऑफ स्टेटमेंट किंवा लॉजिकल स्टेटमेंट विच परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. आणि ही टास्क जी आहे ती तुम्ही एका ठिकाणी लिहून ठेवलेली आहे. आणि फंक्शन प्रत्येक वेळेस कॉल म्हणजे जेव्हा तुम्ही त्या फंक्शनला कॉल देणार आहे तेव्हाच ते फंक्शन एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे तुम्ही एका ठिकाणी लिहून ठेवलं ते फंक्शन आहे. आणि ते आतापर्यंत आपण जे लिहिले ब्लॉक लिहिले ते ब्लॉक प्रत्येक वेळेस आपल्याला आतापर्यंत आता ह्याच्या अगोदर आपण कुठले प्रोग्राम केले तुम्हाला आठवत असेल तर ते आपण सिंपल लिहिलेले ब्लॉक होते. कुठले, की ॲडिशन ऑफ 2 नंबर, मॅक्झिमम बिटवीन 2 नंबर. पण हे आपण प्रत्येक वेळेस आपल्याला हा कॉपी करावा लागतोय, पेस्ट करावा लागतोय, कॉपी करावा लागतोय, पेस्ट करावा लागतोय, बरोबर आहे. पण हेच जर मी एखाद्या फंक्शनच्या आतमध्ये लिहिलं तर मला हे प्रत्येक वेळेस कॉपी आणि पेस्ट करावं लागणार नाही. मी फक्त ते फंक्शन एकदा लिहून ठेवलं, माझं फंक्शन एक्झिक्यूट झालं, त्याच्यानंतर मला हवं आहे त्याचं आउटपुट बघायचं. मला एकदा 2 नंबरची ॲडिशन बघायची, परत मला वाटलं 2 नंबरची ॲडिशन बघायची, तर मी त्या केसमध्ये हे परत कॉपी पेस्ट न करता फक्त त्या फंक्शनला काय पास करणार आहे, पॅरामीटर्स पास करणार आणि ते फंक्शन एक्झिक्यूट होईल. आल्या लक्षात. आतापर्यंत जे आपण लिहिले ते काय होते, ब्लॉक होते. म्हणजे ब्लॉक जे आहेत ते ब्लॉक जो आहे तो ब्लॉक तुमचा जेव्हा तुम्ही कॉल करणार आहे, दे कॅन बी कॉल बाय एनी PLSQL ब्लॉक दॅट अपियर विदिन ॲन ॲप्लिकेशन. अ फंक्शन इज स्टोअर प्रोसिजर दॅट कॅन रिटर्न अ व्हॅल्यू. फंक्शन काय करतं, आपल्याला कुठली तरी व्हॅल्यू रिटर्न करतं. फंक्शन काय करतं, आपल्याला कुठली तरी व्हॅल्यू काय करतं, रिटर्न करतं. मग आता कसं लिहिणार आपण फंक्शन, क्रिएट, सिंटॅक्स बघा, क्रिएट ऑर रिप्लेस हा सिंटॅक्सचाच पार्ट आहे. क्रिएट ऑर रिप्लेस फंक्शन इथपर्यंत प्रत्येक वेळेस तुम्हाला लिहावंच लागणार आहे. क्रिएट ऑर रिप्लेस फंक्शन, हे फंक्शनचं जे नाव आहे ते तुम्हाला प्रत्येक वेळेस चेंज करायचं. पॅरामीटर्स असतील तर ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट्स टाकायचे, पॅरामीटर्स नसतील तर ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट्स पण येणार नाहीत. त्याच्यानंतर रिटर्न हा काय आहे, म्हणजे कीवर्डच आहे. आणि त्याच्यानंतर जो रिटर्न डेटा टाईप आपण करतो त्याचा डेटा टाईप लिहायचा इथं. त्याच्यानंतर तुम्ही इज किंवा ॲज लिहिता, आपण ॲज लिहितो. त्यानंतर डिक्लेअरचे जे काही तुम्ही व्हेरिएबल वापरत असेल ते व्हेरिएबल डिक्लेअर सेक्शनमध्ये डिक्लेअर करायचे. आणि तुमचा ॲक्च्युअल कोड जो आहे तो कुठे येणार आहे, बिगिनमध्ये. म्हणजे तुमची SQLची क्वेरी आहे किंवा जे तुम्हाला ॲडिशन ऑफ 2 नंबर परफॉर्म करायचे असेल ते कशामध्ये येणार आहे, बिगिनमध्ये येणार आहे. आल्या लक्षात. आता बेसिक आधी आपण ह्याचे फंक्शन्स बघण्याच्या अगोदर हा आपण काय केलं, ॲडिशन ऑफ 2 नंबर केला. मग प्रत्येक वेळेस मला ॲडिशन ऑफ 2 नंबर बघायचं असेल तर प्रत्येक वेळेस मला काय करावं लागतं, कॉपी पेस्ट करावं लागतं, बरोबर. मग हे कॉपी पेस्ट करावं लागू नये म्हणून ह्याच्या ऐवजी हा आपला बेसिक कोड झाला. आता जर हाच मी इथे फंक्शनने लिहिला तर चालेल का, तर ह्यालाच मी युजिंग फंक्शन कसा लिहायचा हे दाखवतो. युजिंग फंक्शन ॲडिशन ऑफ 2 नंबर. ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. मग आता आपण काय करणार, आता इथे लिहिणार आधी आपण क्रिएट ऑर रिप्लेस, जे आपण सिंटॅक्समध्ये बघितलं आहे ते फंक्शन. कळालं. प्रत्येक वेळेस लिहायचं क्रिएट ऑर रिप्लेस फंक्शन. फंक्शनचं नाव मी इथे लिहिते ॲड किंवा ॲडिशन, तुम्हाला हवं ते तुम्ही लिहू शकता. ॲडिशन किती नंबरची करायची आहे, 2 नंबरची करायची. म्हणजे मी इथे पास केला A इंट, त्यानंतर B इंट. कळालं का, हे 2 नंबर मी इथे पास केले. आता इथेच मी हे पास केले त्यामुळे इथे त्याच्यानंतर काय लिहिणार मी इथं, रिटर्न. अजून मला माहीत नाही मी कुठली व्हॅल्यू रिटर्न करणार आहे, स्पेस सोडली, लिहिलं इथे इज किंवा ॲज, तुम्ही काहीही लिहू शकता. त्याच्यानंतर आता तर मी इथे लिहिते बिगिन सेक्शन. ॲडिशन कशी करणार सांगा, आन्सर इज इक्वल टू म्हणजे कोलन इक्वल टू A + B, म्हणजे जे तुम्ही पॅरामीटरनी व्हॅल्यू पास केलं त्याची आपण ॲडिशन केली ती एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली, बरोबर. त्याच्यानंतर इथे काय दिलं, सेमिकोलन. आलेलं उत्तर कशामध्ये, आलेली ॲडिशन कशामध्ये, आन्सर. मग आपल्याला ते काय करावं लागेल, रिटर्न आन्सर. मग आन्सर हा व्हेरिएबल आहे, बरोबर आहे. हा व्हेरिएबल आपल्याला काय करावा लागेल, डिक्लेअर. मग डिक्लेअर काय केलं मी, आन्सर, त्याचा डेटा टाईप काय लिहिला, इंट, रिटर्न आन्सर.
मग मी रिटर्न काय करते, आन्सर करते. आन्सरचा डेटा टाईप काय आहे, इंट. म्हणजे या रिटर्नच्या इथे येऊन काय लिहायचं तुम्हाला, इंट. कळालं का फंक्शन कसं लिहिलं. दोन व्हॅल्यू ज्या आपण इथून ॲक्सेप्ट केल्या होत्या ॲम्परसँडनी, त्या इथे मी पॅरामीटरनी ॲक्सेप्ट केल्या. कळालं आहे. त्याच्यानंतर हे फंक्शन लिहिलं आणि जे आलेलं उत्तर आहे ते इथे प्रिंट नाही केलं, ते मी कशामध्ये स्टोअर केलं, आन्सर मग इथे रिटर्न केलं आन्सर. कळतं आहे. आणि इथे इंट काय लिहिलं, कारण की आन्सरचा डेटा टाईप जी व्हॅल्यू आपण रिटर्न करतो त्याचा डेटा टाईप काय आहे, इंटीजर. म्हणजे मी रिटर्न कुठली व्हॅल्यू करते, इंटीजरची. आता हे झालं आपलं फंक्शन. कॉपी. टेस्ट. फंक्शन क्रिएटेड विथ कंपायलेशन एरर. आता हे तुमचं फंक्शन क्रिएट झालं आहे, पण इथे काहीतरी आपली कंपायलेशन एरर आहे. आता ती काय एरर आहे, तर इथे आपण काय राहिलं सांगा, काय राहिलं डिक्लेअरच्या इथलं, डिक्लेअरचं स्पेलिंग बरोबर आहे का, काय चुकलंय, इथे डिक्लेअर बरोबर आहे की, डिक्लेअर आता बरोबर झालं काय बरोबर. त्यानंतर डिक्लेअर आन्सर इंटीजर, रिटर्न डेटा टाईप इंटीजर. इथे सेमिकोलन नाही आहे, इथे सेमिकोलन नाही. हां, ह्याच्यानंतर ॲज नंतर इज ॲज तुम्ही काही लिहू शकता, जे आपल्या ह्याला लागते ओरॅकलला जे सूट आहे ते लिहायचं. फंक्शन क्रिएटेड विथ कंपायलेशन एरर. शो एरर. तर मी आता इथे डिक्लेअर व्हेन एक्सपेक्टिंग ओके, इथं मी आता डिक्लेअर नाही घेत. बघा फंक्शन क्रिएटेड. डिक्लेअर हा कीवर्ड तुम्ही जेव्हा ह्याच्यामध्ये लिहिता तेव्हा हा इथे कीवर्ड लिहायचा नाही, रफ करून टाका तुम्ही जर सिंटॅक्समध्ये लिहिलेला असेल. डिक्लेअर हा कीवर्ड लिहायचा नाही, फंक्शनमध्ये लिहायचा नाही. ठीक आहे. आणि आपल्याला एरर पण त्यांनी दाखवली होती बघा, बिगिन फंक्शन प्रोग्राममध्ये प्रोसिजर सुटेबल. इथे ह्याच्यामध्ये आलं पण एन्काउंटर द सिम्बॉल डिक्लेअर वेन एक्सपेक्टिंग वन ऑफ द फॉलोइंग. म्हणजे डिक्लेअर इथे लिहायचं नाही, म्हणजे फंक्शन क्रिएट झालं. आउटपुट कुठं आलं, फंक्शनला जोपर्यंत कॉल देणार नाही तोपर्यंत आउटपुट येणार नाही. हे काय झालं, आपलं फंक्शन क्रिएट झालं. पण आता मला आउटपुट हवा असेल तर बाई परत इथे लिहिणार बिगिन कॉल द्यायचा आहे फंक्शनला. मग कॉल देताना इथे मी कुठला कॉल दिला, ॲडिशन 4,6 हे फंक्शनला मी काय दिला, कॉल दिला. फंक्शनचं नाव काय आहे, ॲडिशन. त्याला काय पास करायचे, दोन व्हॅल्यू. मी काय पास केलं, दोन व्हॅल्यूज 4 आणि 6. आता आलेला आन्सर कशामध्ये स्टोअर केले, आपण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केले. मी त्या व्हेरिएबलचं नाव काय घेते, आन्सर. आणि ते आन्सर व्हेरिएबल मला काय करावं लागेल, इथे परत डिस्प्ले नको का करायला, पुट अंडरस्कोर हां पुट अंडरस्कोर लाईन. आणि हे कशामध्ये आहे, आन्सर. आणि मला हवं तर ते मी असा मेसेज पण देऊ शकते, ॲडिशन आन्सर. बरोबर आहे. त्याच्यानंतर बिगिनसाठी काय लिहायचं, एंड. पण आता इथे मी एक व्हेरिएबल वापरला, कुठला, आन्सर. तो मला वरती काय करावं लागेल, डिक्लेअर. आणि इथे आपलं फंक्शनमध्ये नाही आहे, त्यामुळे इथे जेव्हा तुम्ही हा साधा ब्लॉक झाला इथे आपल्याला काय लिहावं लागेल, डिक्लेअर. म्हणजे फंक्शनला कॉल देताना पण आपल्याला तो कशामध्ये द्यायचा, बिगिन आणि एंडमध्येच कॉल द्यायचा. पण कॉल देण्यासाठी आपण दोन व्हॅल्यू डायरेक्टली इथे पास केल्या. बरोबर आहे. ज्या व्हॅल्यू इथे पास केल्या त्या फंक्शन आपल्याला काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करत आहे. रिटर्न केलेलं कशामध्ये स्टोअर केलं, आन्सरमध्ये. आता हा झाला आपला फंक्शनचा कॉल. PLSQL प्रोसिजर सक्सेसफुली कम्प्लिटेड. आउटपुट नाही आलं, का नाही आलं सांगा बरं. सेट सर्व्हर आउटपुट काय केलं पाहिजे, ऑन. ते विसरायचं नाही. आलं का, ॲडिशन इज इक्वल टू 10. मग तुम्ही मला ह्याचा काय फायदा, आता एकदाच मी फंक्शन लिहून ठेवलं. तर मला इथं पास करायचं असेल 14 आणि 16 तर मी फक्त इथे नंबर चेंज केले
आणि ह्या व्हॅल्यू इथे पास केल्या. म्हणजे कोड एकदाच लिहून ठेवतो आपण आणि फक्त फंक्शनला हवा तितक्या वेळा आपण कॉल देतो. समजलं का? हां, आता तुम्हाला युजरकडून व्हॅल्यू घ्यायच्या असतील तर त्याही तुम्हाला घेता येतात. कशा घ्यायच्या? म्हणजे ॲम्परसेंट. तुम्हाला युजरकडनं व्हॅल्यू घ्यायच्या असतील तर तुम्ही इथे ॲम्परसेंटनी या इथे व्हॅल्यू घेऊ शकता. म्हणजे तुम्ही इथे लिहिणार ए इंट, व्हेरिएबलचं नाव तुम्ही काही घेऊ शकता बरं का, एच घ्यायला पाहिजे असं नाही. ॲम्परसेंट ए आणि बी, युजरकडनं व्हॅल्यू घ्यायच्या असतील तर इंट ॲम्परसेंट बी, आणि इथंच 14 आणि 16 या डायरेक्टली व्हॅल्यू पास करायच्या ऐवजी मी इथं पास काय करणार, एंटर व्हॅल्यू फॉर 123, दुसरे लिहिले मी 45, ॲडिशनली 168. परत मला हवं आहे, मी परत काय करणार, इथे तेच कॉपी करणार. फंक्शन एकदाच लिहून ठेवलं आहे, हवं आहे तितक्या मला हे एक्झिक्यूट करता येते. समजलं का? फायदा कळाला फंक्शनचा? आता आपल्याला आपण एक डेटाबेस क्रिएट केला आहे, त्याच्यावरती क्वेरी फायर करून आपल्याला फंक्शन्स लिहायचे. आपल्याकडे ऑलरेडी एक एम्प्लॉई आणि डिपार्टमेंटचा एक ऑलरेडी आपल्याकडे एक टेबल आहे, लक्ष द्या इकडे. आणि ह्या टेबलवरती आपल्याला किंवा ह्या टेबलसाठी आपल्याला PL/SQLचं काय लिहायचं आहे, फंक्शन. या टेबलसाठी आपल्याला काय लिहायचं आहे, PL/SQLचं फंक्शन. मग तुम्हाला कसं येतं, राईट अ फंक्शन विच विल रिटर्न, लिहा क्वेश्चन, राईट अ फंक्शन which will return maximum salary of employee. काय रिटर्न करायचं सांगा. आपल्याकडे 2 टेबल आहेत, कुठले आहेत, एक आहे एम्प्लॉईचा, आठवत आहे ना, हे आपण ऑलरेडी आधी केलेले आहेत. एम्प्लॉई नंबर, त्यानंतर एम्प्लॉई नेम, त्याच्यानंतर त्याची सॅलरी, डेझिग्नेशन, CT आणि काय बरं ह्याच्यामध्ये डिपार्टमेंट नंबर, आठवत आहे का? आणि आपल्याकडे एक डिपार्टमेंटचा पण टेबल आहे, त्याच्यामध्ये आहे डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट नेम आणि लोकेशन. हे आपण आधीच एक टेबल क्रिएट केलेला आहे, त्याच टेबलवरती ऑलरेडी माझ्या टेबलमध्ये व्हॅल्यूज इन्सर्टेड आहेत. जर तुम्ही डिरेक्टली ओराकलवर करता आणि डिरेक्टली फंक्शन एक्झिक्यूट करता होणार नाही, तुम्हाला आधी हे 2 टेबल क्रिएट करून घ्यावे लागतील आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट करून नंतर तुम्हाला हे फंक्शन्स एक्झिक्यूट करायचे. कळतं आहे? तर ऑलरेडी आहे. तर आता मला ह्यासाठी कुठला ॲट्रिब्यूट लागणार आहे मला सांगा. राईट अ फंक्शन विच विल रिटर्न मॅक्झिमम सॅलरी ऑफ एम्प्लॉई. एम्प्लॉई हा टेबल लागेल आणि त्याच्यामधलं सॅलरी हा एकच ॲट्रिब्यूट लागेल. बरोबर आहे. मग लागणारे जे काही कॉलम आहेत ते एकाच टेबलमध्ये आहेत का वेगवेगळ्या टेबलमध्ये आहेत? एकाच टेबलमध्ये आहेत, त्यामुळे एकच टेबल येणार आहे. बरोबर. आता आपल्याला फंक्शन लिहायचं आहे, म्हणून माझा नेहमीचा सिंटॅक्स क्रिएट ऑर रिप्लेस काय, फंक्शन. फंक्शनचं नाव तुम्हाला काय हवं ते तुम्ही इथे लिहू शकता. फंक्शनचं नाव लिहिते मी इथं मॅक्स सॅलरी. कळतंय? रिटर्न ब्रॅकेट टाकायचा की नाही हे आपण नंतर बघू. इथे मला रिटर्न डॅटा टाईप माहीत नाही, म्हणून मी आता लिहिते इथे इज किंवा ॲज, तुम्ही काही लिहिलं तरी पण चालेल. बिगिन. क्वेरी काय येणार मला सांगा. इथे येणार आहे ती आपली क्वेरी. क्वेरी काय येणार, सिलेक्ट काय, मॅक्झिमम सॅलरी. आठवते ना ही ॲग्रिगेट फंक्शनमधली आपण घेतलेली, फ्रॉम एम्प्लॉई. म्हणजे आता जे सिलेक्ट होतं ते आपल्याला डिस्प्ले होते. मग आपलं हे उत्तर आहे की नाही, मॅक्झिमम सॅलरी, ते आपल्याला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं असेल तर इथे आपण यूज करतो इंटू, आणि इथे लिहिलं मी इथे आन्सर. म्हणजे जी माझी मॅक्झिमम सॅलरी आहे ती ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाली. कळालं का? म्हणजे जेव्हा तुम्ही ही क्वेरी अशी लिहिली इथे सिलेक्ट मॅक्स सॅलरी टू एम्प्लॉई, हे जेव्हा मी इथे क्वेरी ही लिहिली तेव्हा इथे काय झालं, तेव्हा काय झालं, जी काय माझी मॅक्झिमम सॅलरी आली सिलेक्ट मॅक्स सॅलरीने काय होतं की जी आलेली मॅक्झिमम सॅलरी ती स्क्रीनवरती डिस्प्ले होती. मला स्क्रीनवरती डिस्प्ले करायची आहे का नाही. मग जी आलेली मॅक्झिमम सॅलरी आहे
ती माझी एका व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर झाली. ती व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्यासाठी आपण काय यूज केलं इथे, इंटू. आणि जी मॅक्झिमम सॅलरी आली ती कुठल्या व्हेरिएबलमध्ये आली, आन्सर. समजलंय? इंटू म्हणजे क्वेरीमध्ये आलेलं उत्तर एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं असेल तर आपण कुठला कीवर्ड इथे यूज करणार आहे, इंटू. समजला? म्हणजे आपल्याकडे आन्सर हा माझा काय झाला, व्हेरिएबल. मग आलेलं उत्तर कशामध्ये आहे तुमचं, आन्सर. मी रिटर्न काय करणार, रिटर्न आन्सर. कळतंय? त्यानंतर एंड स्लॅश. आता मला सांगा, सॅलरीचा तुम्ही डेटा टाईप काय लिहिलेला आहे, तो तुम्हाला आठवत असेल. सॅलरीचा जो काही तुम्ही डेटा टाईप लिहिलेला आहे तो तुम्हाला आठवत असेल तर तोच डेटा टाईप आपल्याला आन्सरला असाइन करायचा. आठवत असेल तर डिरेक्टली लिहा तुम्ही इथे इंटच दिलेला आहे. बरोबर आहे? कारण की सॅलरीचा जो डेटा टाईप आहे तोच डेटा टाईप तुम्हाला आन्सरला दिला पाहिजे. बरोबर आहे? पण जर तो आठवत नसेल तर तुम्ही इथे लिहिणार आहे एम्प्लॉई डॉट, एम्प्लॉईमधल्या सॅलरीचा डेटा टाईप असाइन करायचा आहे, म्हणून इथं आपण लिहिणार पर्सेंटेज. कळालं का तुम्हाला? सॅलरी जी व्हॅल्यू आहे, मॅक्झिमम सॅलरी जी आहे ती कशामध्ये स्टोअर होणार आहे, आन्सरमध्ये. म्हणजे सॅलरीला जो डेटा टाईप दिलेला आहे तोच आन्सरला पाहिजे. बरोबर? मग तुम्हाला आठवत असेल आपण सॅलरीला डेटा टाईप कुठला दिलेला आहे, इंटिजर दिलेला आहे. मला आठवते, मी डिरेक्टली इंटिजर लिहू शकते. पण तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही काय करू शकता, एम्प्लॉई टेबलमधल्या सॅलरीचा डेटा टाईप असाइन करायचा. मग आपण पर्सेंट टाईप हा डेटा टाईप यूज करू शकतो. एम्प्लॉई डॉट सॅलरी पर्सेंट टाईप. मग इथे रिटर्न डेटा टाईप पण काय येईल, हाच इथे रिटर्न डेटा टाईप. विथ कंपायलेशन एरर. ठीक आहे, मी शो एरर्समध्ये ओके. म्हणजे ब्रॅकेट्स द्यायचे नाही आहेत. जेव्हा तुमचे एकापेक्षा जास्त पॅरामीटर्स असतील तेव्हाच इथे काय द्यायचे, ब्रॅकेट्स द्यायचे आहेत. ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट द्यायचे नाही. मी तुम्हाला म्हणलं ते आपण चेक करूयात. फंक्शन क्रिएटेड. फंक्शन क्रिएटेड म्हणजे काहीच एरर नाही. जर असं आलं फंक्शन क्रिएटेड विथ सम कंपायलेशन एरर म्हणजे फंक्शन क्रिएट झालं नाही. आता या फंक्शनला आपल्याला कॉल द्यायचा. कसा कॉल देणार सांगा, फंक्शनला कॉल कसा देणार, बिगिन. त्यानंतर काय फंक्शनचं नाव आहे, मॅक्स सॅलरी. बरोबर आहे? मॅक्स सॅलरी काय रिटर्न करते आपल्याला, मॅक्झिमम सॅलरी. मग ते स्टोअर केले मी एका व्हेरिएबलमध्ये, आन्सरमध्ये. मग या आन्सरला पण आपल्याला काय द्यावं लागेल, डेटा टाईप इंटिजर. क्लिअर? आणि तुम्हाला इंटिजर आठवत नसेल म्हणजे माहितीच नाही तर परत इथं काय लिहिणार आपण, हेच. कळालं काय काय लिहिलं आहे. आणि त्याच्यानंतर आलेलं जे आहे आउटपुट ते इथे प्रिंट करायचं, DBMS अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन मॅक्झिमम सॅलरी ऑफ एम्प्लॉई इज इक्वल टू, कशामध्ये स्टोअर केलं ते, आन्सर. अजून एक शॉर्टकट सांगते, झेपला तर. किती आहे मॅक्झिमम सॅलरी, 56,000. बघा इथं माझ्याकडे रेकॉर्ड्स पण आहेत. बघा मॅक्झिमम सॅलरी किती आहे, कळालं? आता तुम्हाला एवढं लिहायचं नसेल तर तुम्ही इथं हा पण असं चालणार आहे कॉल, किंवा याच्याऐवजी तुम्ही इथं काय करू शकता, हा जो कॉल आहे ना मॅक्स सॅलरी तोच इथे लिहायचा. म्हणजे आलेला आउटपुटच इथे डिक्लेअर होतं. म्हणजे हे लिहायची गरज नाही, हे लिहायची गरज नाही. कळालं का शॉर्टकट? कॉलच मी कशामध्ये दिला, प्रिंटमध्ये, प्रिंट करताना. म्हणजे आलेला आहे. आता बघूयात हा इथे वर्क होतोय का. झाला तर चला, म्हणजे डिक्लेअर वगैरे लिहायची गरज नाही. कळलं पाहिजे, पाठ करण्यासारखं नाही ही गोष्ट. पाठ केला तर वेळ लागेल. कळालं का? आता मला हेच सांगितलं की राईट अ फंक्शन टू डिस्प्ले मिनिमम सॅलरी ऑफ एम्प्लॉय. काही सांगा बरं, क्वेरी कशी, राईट अ फंक्शन टू डिस्प्ले मिनिमम सॅलरी ऑफ एम्प्लॉय. रिटर्न तर तेच येणार. कळतंय, समजतंय? म्हणजे आता तुम्ही जर नीट बघितलं, अजून 2 फंक्शन घेऊन थांबूयात. हां, एक राईट अ फंक्शन सेमच,
राईट अ फंक्शन विच विल रिटर्न मिनिमम सॅलरी ऑफ एम्प्लॉई. मिनिमम सॅलरी ऑफ एम्प्लॉई. मग आता इथे आपण फक्त फंक्शनचं नाव काय लिहिणार इथे? मीन सॅलरी. तुम्ही हवं ते लिहा. मीन सॅलरीच लिहिला पाहिजे असं काही नाही. मी हर्ष जरी फंक्शनचं नाव लिहिलं तरी पण चालेल. काय हर्ष. आणि इथे रिटर्न डेटा टाईप एवढा हे जर अवघड वाटत असेल तर डिरेक्टली काय लिहायचा? सोपा इंटिजर. आठवत नसेल तर मग पर्सेंट टाईप पर्सेंट वापरावं. हां पण जनरली आपण जेव्हा लिहितो डेटा टाईप जेव्हा देतो तेव्हा आपण नंबर जिथे असतो तिथे इंटच देतो. टेबल हां ते तुम्ही प्रॅक्टिस. हां आपला कशाला टेबल क्रिएट करा? तो ऑलरेडी तुमच्याकडे डेटाबेसमध्ये टेबल क्रिएट पाहिजे. नसेल तर हां हो हो. पण त्या केसमध्ये पर्सेंट टाईप आणि पर्सेंट रो टाईपचा काय प्रश्न नाही. हां इथे लक्षात. मग इथे आपण लिहू शकतो इंट आणि इथे फक्त आपल्याला काय लिहायचं आहे? मिनिमम सॅलरी. आणि हे आन्सर मध्ये स्टोअर केलं. हे झालं फंक्शन. आता कॉल कसा द्यायचा? बिगिन सांगा. DBMS डायरेक्ट द्यायचा का व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून द्यायचा? म्हणजे इथे नको डायरेक्टली कॉल देऊ. या फंक्शनमध्ये देऊन टाकू. हां मिनिमम सॅलरी इज इक्वल टू मीन सॅलरी. कॉल देताना ब्रॅकेट्स टाकायचे बरं का. आणि जर फंक्शनला पॅरामीटर नसतील तर इथं ब्रॅकेट्स येत नाहीत. फंक्शनला पॅरामीटर असतील तर ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट्स येतात. उद्या आपण पॅरामीटराइज फंक्शन बघणार आहे. आता जसं आपण मगाशी 2 व्हॅल्यू ॲक्सेप्ट केल्या बघ तेव्हा त्याला ब्रॅकेट दिले ना ॲडिशन ऑफ 2 नंबर करताना. इथे या फंक्शनला पॅरामीटर आहे का? डायरेक्ट सांगितलं. मी घ्यायचं आहे का काही कोणाकडून? नाही. म्हणजे पॅरामीटर येणार आहेत का? नाही. इथं फंक्शनला पॅरामीटर नसतील तर फंक्शन लिहिताना इथे असे ब्रॅकेट्स द्यायचे नाही. आणि कॉल देताना मात्र ब्रॅकेट्स प्रत्येक वेळेस पाहिजे. फंक्शन लिहिणार. फंक्शन क्रिएटेड. त्याच्यानंतर हा मिनिमम सॅलरी किती? 30,000. ती कोणाची आहे ते पण आपल्याला कळेल. बरोबर 30,000च आहे. ते हवं आहे त्यासाठी वेगळं फंक्शन लिहावं लागेल. कळतंय? आता लास्ट फंक्शन. राईट अ फंक्शन count total number of employees work in CS डिपार्टमेंट. कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे पाहिजे? CS डिपार्टमेंटमध्ये किती नंबर ऑफ एम्प्लॉई काम करतायत ते पाहिजे. हां मग आता ह्या क्वेरीसाठी तुम्हाला कुठले कुठले कॉलम्स लागतील? काउंट करायचं. CS डिपार्टमेंटमध्ये किती नंबर ऑफ एम्प्लॉई काम करतायत मोजायचे. नेम म्हणजे कुठला नेम लागेल? टी नेम. आणि ई नेम पण तू काउंट करू शकतेस किंवा ई नंबर पण तू काउंट करू शकतेस. म्हणजे लागणारे कॉलम्स कुठले आहेत? एक आहे डी नेम आणि एक आहे ENO किंवा ई नेम. तू काही घेऊ शकतेस. म्हणजे लागणारे जे 2 कॉलम आहेत ते एकाच टेबलमध्ये आहेत का वेगवेगळ्या टेबलमध्ये आहेत? वेगवेगळ्या टेबलमध्ये. बरोबर आहे ना? मला काय काय लागतंय? डी नेम पण लागतंय आणि ENO पण लागतंय. म्हणजे आपल्याला इथं कुठली क्वेरी यूज करावी लागेल? जॉईनची. कळत आहे? मग आपला बेसिक जो पार्ट आहे तो सेम येणार आहे. कुठला सांगा? क्रिएट ऑर रिप्लेस फंक्शन. फंक्शनचं नाव काय लिहात? फंक्शनचं नाव तुम्ही सांगा. CS एम्प्लॉई. काही लिहा फंक्शनचं नाव. रिटर्न. आता काउंटच आहे तर काउंट जे आहे ते आपण ते मोजतो. तो काउंट तुमचा नॉर्मली एकतर इंटिजर डेटा टाईप असतो त्याचा किंवा नंबर असतो. तुम्ही प्रायमरी कीसाठी जो दिलेला आहे इंटिजर असेल तर इंटिजर किंवा नंबर घेतला तरी चालतो. ॲज बिगिन. क्वेरी कशी येणार आता सांगा? सिलेक्ट. काय करायचं आहे? काउंट. कोणाला मोजायचं आहे? काउंट म्हणजे मोजायचं. कोणाला मोजायचं आहे? एम्प्लॉई नंबरला. म्हणून ENO. कुठले टेबल लागणार आहेत? फ्रॉम एम्प्लॉई कॉमा डिपार्टमेंट वेअर. कंडिशन आहे की नाही? कुठल्या डिपार्टमेंटचे सांगितले आहेत? CS. म्हणजे वेअर काय येणार? डी नेम इज इक्वल टू CS अँड डिपार्टमेंट डॉट DNO इज इक्वल टू एम्प्लॉई डॉट DNO. कळालं का? आणि हे आलेलं जे काउंट आहे
तो आपण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार. त्या व्हेरिएबलचं नाव काही घ्या. मी इथं आन्सर घेतलेला आहे. रिटर्न काय करणार? रिटर्न आन्सर. समजलं? त्यानंतर एंड. झालं का मग क्वेरी? नाही. इथे आपण व्हेरिएबल वापरला आहे. कुठला? डिक्लेअर वापरायचा नाही. आन्सर डेटा टाईप इंटिजर. रिटर्नमध्ये पण काय लिहायचं? मी इथे इंटिजर. कळालं? कॉपी झाली नाही कॉपी. परत ना कॉपी करायचं. टेस्ट फंक्शन क्रिएटेड विथ कंपायलेशन एरर असं आलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे काय आहे एरर ते. म्हणायचं इथं शो एरर. PLSQL स्टेटमेंट इग्नोर फ्रॉम कीवर्ड नॉट फाउंड वेअर एक्सपेक्टेड. इथं काय पाहिजे? इथे काय पाहिजे? ह्याच्या वर खालीच एरर आहे. इथे काय पाहिजे? इंट असतं का असाइन करायला? इंटू असतं. असाइन करायची असेल व्हॅल्यू, ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये स्टोअर करायची इंटू. एरर शोधता येतात. फंक्शन क्रिएटेड. कळालं? आता फंक्शनला कॉल द्यायचा. कसा कॉल देणार? बिगिन डायरेक्ट देऊ DBMS मध्येच, म्हणजे व्हेरिएबल वगैरे DBMS अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट लाईन नंबर ऑफ एम्प्लॉई वर्किंग इन CS. तुम्हाला हवा तो इथे मेसेज प्रिंट करा. कळत आहे का? त्यानंतर इथे आपल्याला फंक्शनला कॉल द्यायचा आहे. फंक्शनचं नाव काय सांगा? CS एम्प्लॉय. किती नंबर ऑफ एम्प्लॉई? 3. बघायचं लगेच, चेक करायचं. इथे माझ्याकडे ऑलरेडी टेबल आहे. तर CS डिपार्टमेंट म्हणजे कुठला? 1 नंबरचे किती एम्प्लॉई आहेत? 1 2 3. समजलंय? आलंय का आउटपुट? बरोबर आलंय. आता तुम्हाला मी सांगितलं पुढचं एक. फक्त मला क्वेरी सांगा, बाकीचं तुम्हाला लिहिता येईल. फक्त क्वेरीज टाकायचे. फंक्शनचं तुम्ही नीट पाहिलं ना तर हा एवढा सगळ्याचा पार्ट कॉमन आहे. चेंज काय होते इथली? क्वेरी. बरोबर आहे का? बाकीच्या पण होतात ग. आता मी सांगितलं राईट अ फंक्शन टू रिटर्न टोटल नंबर ऑफ एम्प्लॉई लिव इन पुणे सिटी. मग आता कुठला टेबल लागेल सांगा? का बरं? टोटल नंबर ऑफ एम्प्लॉई लिव्ह इन पुणे सिटी. कुठले कुठले कॉलम्स लागतील? लोकेशन आलं. टोटल नंबर ऑफ एम्प्लॉई लिव्ह इन पुणे सिटी. पुणे सिटीमध्ये जे एम्प्लॉई राहतात ते मोजा. हां, सिटी आणि काउंट करायचं एम्प्लॉय म्हणून ENO. म्हणजे लागणारे हे 2 कॉलम एकाच टेबलमध्ये का वेगवेगळ्या? एकाच टेबलमध्ये, म्हणजे जॉईन येणार नाही. कळालंय? हे होमवर्कला ट्राय करायचं आहे फंक्शन. ठीक आहे? हां, प्रत्येक फंक्शनला कॉल करायचाच, त्याशिवाय एक्झिक्यूट होणार नाही. समजलंय? नेक्स्ट लेक्चरला आपण पॅरामीटराईज फंक्शन बघू. ह्याला आपण म्हणजे पॅरामीटराईज म्हणजे काय? ही व्हॅल्यू युजरकडनं घ्या आणि मग फंक्शन प्रोसेस करा. बघूया. सोपं आहे. हे कळालं असेल तर ते 100% कळेल. थांबूया.